कुणाचं लग्न आहे बरं आमच्याकडे? हो, सगळं सांगते. गुड मॉर्निंग. हाय, हॅलो, मी सोनाली. आज सकाळी-सकाळी ना पावसामुळे ना गार्डनमध्ये खूप पाणी साचलं होतं बरं का. तुमच्याकडे आहे का इतका पाऊस? आमच्याकडे तर रेड अलर्ट असल्यामुळे ना सगळे घरीच होते. मग म्हटलं आपण काहीतरी तिखट आणि गरम-गरम बनवूया म्हणजे स्वयंपाकात. विचार केला की उडदाची डाळ बनवू. म्हणजे या मस्त थंड वातावरणात छान वाटेल. स्वयंपाकाच्या आधी ना मस्त मी ब्लू टी घेतला, तो एन्जॉय केला. मग म्हटलं आता जेवण वगैरे करून घेऊया. जेवण करून घेतलं आणि मग आम्हाला जायचं होतं शॉपिंगला. पाऊस थोडा कमी झाल्यावर आहे ना आम्ही आमचं काही असं फिक्स नव्हतं साडी घ्यायचं, पण म्हटलं आता घरातलं लग्न आहे आणि मग म्हटलं साडी नाही घ्यायची असं कुठं आहे का? आणि त्या साड्या घालायला कंटाळा येतो ना हो. मग कसं काय घ्यायचं त्याच साड्या घालून. मग तिथं गेलो आणि ना तिथे गेल्यानंतर आहे ना भरपूर अशा साड्या बघितल्या. असं नाही का साड्या बघितल्याच नाही. भरपूर साड्या बघितल्या. पण आजकाल काय होतं काठपदरमध्ये ना आपल्याला वाटतं तितक्या साड्या पण दाखवती नाही. मग ते झालं तिथून आहे ना मग घरी आल्यानंतर आहे ना मस्त थोडंसं आवरून घेतलं. संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळची देवाला दिवा अगरबत्ती करून घेतली. त्या दिवा अगरबत्ती तुम्ही किती वाजता करताय आणि कधी करताय नक्की कमेंट करून सांगा आणि दिवा अगरबत्ती ना मी स्वयंपाकाच्या आधी करते. मग करून घेतली. मग म्हटलं आता चला स्वयंपाकाला लागून येऊ. मस्त आहे ना फ्लॉवरची भाजी आणि ना भाकरी करायची होती माझ्यासाठी कारण आहे ना मी 2 दिवसापासून आहे ना पोळीच खात होते. मग म्हटलं भाकरी करूया कारण आहे ना पोळीने लवकर वजन वाढण्याला मदत होते. मला वजन कमी करायचं होतं माझं त्याच्यामुळं मी ज्वारीचीच भाकरी संध्याकाळी खाते. सगळ्यांची जेवणं वगैरे झाले. मग आम्ही निघालो होतो साड्यांना पिको फॉल करायचा आणि ब्लाउज अल्टर करायचा. कारण त्याच्यावर आहे ना रेडीमेड ब्लाउज भेटला होता. तुम्ही बघा रस्त्याने जाताना एवढं पाणी साचलेलं होतं आमच्या शेजारच्या ग्राउंडमध्ये. किती म्हणजे इतकं पाणी साचलं त्यामुळे डास आणि ते किती होईल बरं बघा बरं आमच्या इकडं. चला थँक फॉर वॉचिंग.